यूपीएससीचा मोठा निर्णय, पूजा खेडकर यांची निवड रद्द होणार, खटलाही दाखल करण्याचा निर्णय। केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल उमेदवारी का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीसही बजावलेली आहे। खोटी माहिती दिल्याप्रकरणी खटलाही दाखल करण्याचा निर्णय यूपीएससीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। पूजा खेडकर यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहेत। आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल सिव्हिलची उमेदवारी रद्द का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावलेली आपल्या निदर्शनास येते आहे। तसंच पूजा खेडकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा मोठा निर्णय यूपीएससीच्या माध्यमातून आता घेतला जाणार आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती शिफारस केली होती। दरम्यान सध्या सुरू असलेल्या प्रकरणात पूजा खेडकर यांच्या गैरवर्तनाचा यूपीएससीने सखोल तपास केलेला आहे। या तपासात पूजा खेडकर यांनी त्यांचं नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचं नाव, तिचे फोटो, स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून ओळख लपवून आयोगाची फसवणूक केल्याचं आता समोर आलेलं आपल्याला दिसते आहे। त्यामुळे यूपीएससीने पोलीस अधिकाऱ्यांकडे एफआयआर दाखल करून फौजदारी खटल्यांसह कारवाई सुरू केलेली आहे। तसंच त्यांची सिव्हिलची उमेदवारी रद्द का करू नये अशी कारणे दाखवा नोटीसही आता जारी केलेली आहे। सेवा परीक्षा 2022 आणि नागरी सेवा परीक्षा 2022 च्या नियमांनुसार भविष्यातील परीक्षा आणि निवड यावरही बंदी घालण्यात आलेली आहे। यूपीएससी आपल्या घटनात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करते। कोणतीही तडजोड न करता योग्य परिश्रमाच्या शक्यतेच्या क्रमाने सर्व परीक्षांसह सर्व प्रक्रिया पार पाडते। यूपीएससीने अत्यंत निष्पक्षपणे आणि नियमांचे काटेकोर पालन करून सर्व परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य आणि अखंडता सुनिश्चित केलेली आपल्याला दिसते आहे। विशेषतः उमेदवाराकडून विश्वास आणि विश्वासार्हता मिळवली जाऊ शकते, त्याला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही असं यूपीएससीने स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। पूजा खेडकर प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। गाडीवर लाल दिवा लावल्यानंतर त्यांची बदली वाशिमला करण्यात आली। त्यानंतर या प्रकरणात अनेक कारनामे समोर येत आहेत। त्यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याचं देखील समोर आलेलं आहे। यूपीएससी प्रशासनाला दिलेल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रावर देखील संशय आता व्यक्त केला जात आहे। पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांचे आई वडील हे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आपल्याला दिसते आहेत। अशाच नवनवीन माहितीकरिता आजच खबरकट्टा लय भारीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।